नमस्कार मंडळी, मी एम के कराडे। अनेक दिवसांपासून काही महिला ज्या आहेत त्या विचार करत होत्या, खास करून जसं की माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या ज्या महिला ज्या आहेत त्या योजनेसाठी पात्र ठरल्यात, तर या सर्व महिलांना या ठिकाणी एक प्रश्न पडला होता की भाई तिसऱ्या टप्प्याचे जे काही पैसे आहेत ते कधी येणार। आणि एकंदरीत अशा काही महिला आहेत का त्यांना या योजनेचे जसं की पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याचे सुद्धा या ठिकाणी पैसे मिळालेले नाहीत। तर आता मात्र 29 सप्टेंबर ही जी काही तारीख आहे या ठिकाणी समोर आली आणि एकंदरीतच महिलांना एक मोठा दिलासा या ठिकाणी मिळाला। तर या सगळ्या गोष्टी होत असताना तर आदिती तटकरे यांनी या योजनेसंदर्भात काही माहिती या ठिकाणी दिलेली आहे आणि एकंदरीतच जसं की नक्की काय माहिती दिलेली आहे आणि थोडक्यात जी काही माहिती समोर येते ती कशा प्रकारची आहे, तर या सर्व संदर्भात हा जो काही व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलोय। तर चला उशीर न करता आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता आता महिलांच्या खात्यामध्ये 29 सप्टेंबरला या ठिकाणी जमा होणार आहे आणि अशा प्रकारची जी काही माहिती समोर येते त्यामुळे या दिवसाची पात्र महिला जे आहेत ते या ठिकाणी आतुरतेने वाट पाहत आहेत। त्यात आता सरकार योजनेचे पैसे उद्याच बँकेत पाठवणार आहे अशी सुद्धा या ठिकाणी माहिती येते। त्यानंतर बँक उद्यापासून हळूहळू हे पैसे महिलांच्या डीबीटी करायला सुरुवात करणार आहे। त्यामुळे महिलांनो उद्यापासूनच आपले बँक खाते या ठिकाणी तपासायला सुरुवात करा। आणि एकंदरीत बोलायचं झालं तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जे काही तिसरा हप्ता आहे या तिसऱ्या हप्त्याची खूप दिवसांपासून वाट पाहत होत्या ज्या पात्र महिला आहेत त्या। तर 29 सप्टेंबरला हा जो काही हप्ता आहे तिसरा या ठिकाणी जमा होणार आहे। त्याचबरोबर रायगडमध्ये होणाऱ्या राज्यस्तरीय कार्यक्रमामध्ये लाडकी बहीण योजनेच्या पैशांचे या ठिकाणी वाटप होणार आहे अशी सुद्धा या ठिकाणी माहिती समोर येते। त्यामुळे बँकेकडे आता योजनेचे पैसे आले आहेत। आता बँक हळूहळू पात्र महिलांच्या खात्यात या ठिकाणी डीबीटीच्या माध्यमातून पैसे हस्तांतरण करणार आहे। त्यामुळे महिलांनी त्यांच्या मोबाईलवरील मेसेज आणि बँक खाते या ठिकाणी तपासायला सुरुवात केली पाहिजे किंवा सुरुवात करा। कोणत्या महिलांना या ठिकाणी 1500 रुपये मिळणार, जसं की 4500 होते पहिले, आपण जी काही माहिती समोर आली होती की 4500 आणि 1500, तर 1500 कोणाला मिळणार। दरम्यान ज्या महिलांना ऑगस्ट महिन्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा जो काही लाभ आहे या ठिकाणी मिळाला आहे त्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी 1500 रुपये जमा होणार आहेत। आणि ज्या महिलांना या ठिकाणी दोन्ही टप्प्यात जे काही लाभ मिळालेला नाही त्या महिलांच्या खात्यामध्ये या ठिकाणी जसं की तिसऱ्या टप्प्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचा जो काही टप्पा आहे तिसरा त्या ठिकाणी लाभ वितरित करण्यात येणार आहे अशी जी काही माहिती या ठिकाणी आदिती तटकरे यांनी दिली आहे। त्यामुळे महिलांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळाला आहे। आतापर्यंत किती महिलांनी या योजनेचा लाभ घेतलाय तर त्यावरती एक नजर टाकूया। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत जवळपास 2 कोटी 40 लाख पेक्षा जास्त अर्ज या ठिकाणी प्राप्त झाले आहेत। यामध्ये जसं की जुलै महिन्यात अर्ज करणाऱ्या 1,07 लाख महिलांना या ठिकाणी जसं की ऑगस्ट महिन्यामध्ये लाभ देण्यात आला आहे। तसेच 31 ऑगस्ट रोजी नागपूरमध्ये एक कार्यक्रम झाला, त्यावेळी तब्बल 52 लाख महिलांना आम्ही या योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी लाभ वितरित केला अशी जी काही माहिती आहे या ठिकाणी आदिती तटकरे यांनी दिली। सप्टेंबर असेल किंवा आतापर्यंत जे काही अर्ज प्राप्त झाले आहेत त्या अर्जाची या ठिकाणी छाननी सुरू आहे। ही छाननी पूर्ण झाल्यानंतर मला खात्री आहे की 2 कोटीपेक्षा जास्त महिला जे आहेत या ठिकाणी या योजनेसाठी या ठिकाणी पात्र ठरतील असा आमचा प्रयत्न आहे की 2.5 कोटी महिलांना या योजनेचा लाभ द्यायचा आहे असंही या ठिकाणी आदिती तटकरे यांनी हे स्पष्ट केलंय। तर एकंदरीत बोलायचं झालं तर जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर हे जे काही 3 टप्पे होते आणि या 3 टप्प्याच्या म्हणजे तिसरा जो काही महत्वाचा टप्पा होता त्या तिसऱ्या टप्प्यामध्ये पैसे कधी येणार हा जो काही प्रश्न खूप साऱ्या महिलांना या ठिकाणी पडला होता की नक्की पैसे कधी येणार। तर 29 तारीख जी या ठिकाणी जेव्हा समोर आली तेव्हा मात्र महिलांना एक मोठा दिलासा मिळाला आणि एकंदरीतच जे काही पैसे येण्याची तारीख समोर आल्यानंतर थोडंसं बरं वाटलं आणि महिलांनी मात्र आता आपले बँक खाते आणि मेसेज वगैरे यावरती थोडं लक्ष दिलं पाहिजे किंवा ते तपासले पाहिजे। तर एकंदरीत बोलायचं झालं तर सरकारने पात्र महिलांच्या खात्यावरती या ठिकाणी लवकरात लवकर जे काही पैसे आहेत जसे 1500 असतील किंवा 4500 असतील
हे लवकरात लवकर पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी जमा करावे। तर आशा करतो की दिलेली माहिती जे तुम्हाला समजली असेल, त्याचबरोबर ही माहिती आवडली असेल तर माहिती नक्की शेअर करा आणि एकंदरीतच जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर पुन्हा भेटू अशा एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत। तोपर्यंत नमस्ते, जय हिंद, जय महाराष्ट्र।